मुलांनो, आज आपण मानसशास्त्र मधला मानसिकता हा टॉपिक शिकलोय. तुम्हाला समजलंय का सर्वांना? कोणाला काही शंका आहेत? होय मला. आता तरी बेल झाली आहे. मी तुझे डाऊट्स उद्या क्लिअर करते. चालणार आहे? ओ मॅडम, हे असलं काय बोलू नका बरं का. मग कशाला म्हणला शंका आहे का काय? अरे पण मी उद्या करते ना क्लिअर. तसलं काय नाही. कुठं उभा आहे तुम्ही माहिती आहे ना तुम्हाला? कुठं उभा आहे? हो हो, माहिती आहे तुझ्या पप्पांचं कॉलेज आहे असं. बरं चल सांग, काय डाऊट आहे तुझा? मॅडम, तुम्ही ती सामान्य माणसाबद्दल सांगितलं, ती टेन्शन मानसिक त्रास. पण ते असं एखादं प्रेमात असल्यावर त्याचा त्रास काय? उलाला 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 उलाला, तू है मेरी फैंटेसी, चुनाना 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 चुनाना, अब मैं जवा हो गई. काय म्हणतो मी? हे कसला कालवा चालला म्हणतो मी मॅडम? अहो मॅडम, तासाची वेळ संपली म्हणतो मी. माझा तास संपून मी स्टाफ रूम मधून जाऊन आलो की. आणि काय हो मॅडम, तुम्ही त्या मुलांच्या बरोबर दंगाच करत बसलाय म्हणतो मी. अहो सर, एका विद्यार्थ्याचा डाऊट होता, तो क्लिअर करत होते. तासाची वेळ संपली आणि काय सांगताय म्हणतो मी? तुम्ही हाफ तासाला सांगा. ओ सर, बोट वगैरे करून माझ्यासोबत बोलू नका. मॅडम, बोट कुठे करतो म्हणते मी? मी मुलांकडे बोट करतो. हे बघा, मी सर हंबे आणि सर्वांना देतो मी तांबे. तुम्ही बाहेर या म्हणतो मी, मला तास घेऊ दे. काय सारखं बाहेर या बाहेर या? आणि तुझी शंका कुशंका उद्या बघू आपण. ओ सर, हे तंबी तंबी कोणाला बोलताय हो तुम्ही? अहो मॅडम, तुमचा गैरसमज होत आहे. आणि हे बघा, मला तुमच्याशी वाद अजिबात घालायचा नसतो म्हणजे म्हणतो मी. तुम्ही निघा बरं, मला माझा तास घेऊ दे. मला सिलेबस पूर्ण करायला नको का? ओ सर, सारखं काही निघा निघा बोलताय हो. आणि कोणाला बोलताय समजताय का? काय बोलतो मॅडम वाईट मी? हे बघा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आणि सिनियर आहात ना, म्हणून मी तुमची रिस्पेक्ट करते. ह्या गोष्टीचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. अहो मॅडम, मी गैरफायदा कुठे घेतो म्हणते मी? तुम्ही निघा म्हणतो मी. निघा बरं तुम्ही, मला तास घेऊ दे. हे बघा सर, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तुम्ही माझ्यासोबत आदमीने बोला. हे बघा मॅडम, मी आधीपीनच बोलतोय तुमच्याशी. तुम्ही आता निघता का? आपण ऑफिसमध्ये चर्चा करा मग तुम्ही. बरं ठीक आहे, जाते आणि प्राचार्यांना तक्रार करते. हा, जाऊन सांगा म्हणता मी सर हंबे, सर्वांना देतो मी तांबे आणि तुम्हाला पण मी देतो तांबे. प्राचार्याला जाऊन सांगतो म्हणते, मला भीती घालू नका. हंबे सर असते मी. निशा, माझ्या नोट्स तेवढं लिहून दे ना. ए बाई, इथं माझंच मला लिहू वाटणं झालं. तुझं कधी लिहू? पिंकी, राहू दे, नको नाटके करू. ए पुरीनो, उठा इथनं. का? मला इथं नोट्स लिहायचे आहेत. तिकडं जाऊन बस की. मला फॅन खाली लिहायचे आहेत. फॅन काय तुझ्या बापानं लावलाय? ए चिमणे, लई चिवचिव करू नकोस. ए चिमणे म्हणू नकोस हा. बरं, आम्ही इथनं उठतो, तू इथं बस. पण आमच्या तिघींच्या नोट्स कंप्लीट करून द्या आम्हाला. ए तिघींच्या नोट्स लिहून देणार का? जणू काय मला 1500 रुपये देणार असल्यागत बोलत्यास मोठ्या तोंडानं. म्हणजे तू काय पैसे घेऊन नोट्स लिहून देणार आहेस का? हा, मग माझ्या आईनं सांगितलंय कुठलंच काम फुकट करायचं नाही म्हणून. माऊली, एक काम कर, मी तुला 100 रुपये देते, तू माझ्या नोट्स तेवढं लिहून दे. अयो, 100 रुपये चालतंय की. 100 रुपये एवढे काय देऊ नकोस. तो आम्हाला म्हटलेला की 20 रुपयाची पार्टी देतो तुम्हाला. तू पण 20च रुपये दे, तेवढीच त्याची लायकी. ए चिमणे, लय चिवचिव करू नकोस. पैसे त्यांचं, नोट्स त्यांच्या आणि लिहून देणार मी. आणि तुझीच काय मध्ये चिवचिव आहे?
ए तू गप अस त्यापेक्षा तू एक काम कर, मला ना तू 50 रुपये दे, मी तुझ्या सगळ्या नोट्स लिहून देते. मी 10 रुपये कमी. मला तू काहीच देऊ नकोस, मी तुझ्या सगळ्या नोट्स लिहून देते. हे आपण पण सगळ्याच्या सगळ्या फुकट लिहून देतो, पण या चिमणीच्या नादाला लागू नकोस. माऊली शेठ या वय आणि माझी आणि हे 200 रुपये आपल्या नोट्स कंप्लीट करून द्यायच्या. अयो 200 रुपये. हे चिमणे बघितलंस का, 200 रुपये आणि माऊली शेट. कसं आहे आपलं गिराईक. कसं आहे डोरेशेची हवा, पैसा फेक तमाशा देक. वह्या असतात कोऱ्या आणि नाव आपलं डोऱ्या. अरे म्हणून तर दिले 200 नोट कोऱ्या. टाया बरं माऊली शेठ येऊ का, या काम झालं पाहिजे बरं का. 100% काम होणार तुमचं. कॉन्फिडन्स आहे आपल्याला. चला आधी ह्यांच्या कंप्लीट करतो. आईनं सांगितलं ज्यांचं पैसे घेतले की त्यांचं काम खट्टच करायचं. माऊली माऊली अरे माऊली ऐक की. राहुल्या, अरे नोट्सचं काय करायचं रे? आमची बघूया. कुठं बघायचं? बघूया म्हणजे विचार करूया कोणाकडे घ्यायच्या. हां असं म्हण. मी काय म्हणते ती स्वानी बोलू नोट्स घेऊन याच्याकडून. तिचे तर कम्प्लीट पाहिजे की माहित नाही किड आहे. ए गोट्या बोल की. अगं काही नाही, तुला बघायचं होतं. झालं बघून जा आता. ए वसाड्या, मला कशाला बघतोयस. राहुल्या वाचड्या आणि फालतू आपल्याला बोलली. आपल्याला नाही तुला. मला बोलली. दीपू बोल की राहुल. हर नोट्स जे झाले असतील का? झाले असतील. अगं दीपू ती तुझ्या नोट्स पाहिजे का, ते आमचे कम्प्लीट नाही झालं, मग लिहून लगेच दिले असतं. नोट्स हां 1 मिनिट थांब, मी घेऊन आले. झालं तिला दाखवणार पण मी. ह्या घे, पण आजच्या दिवसात पूर्ण करशील ना. अगं आजच्या दिवसात काय सांगते, आत्ता तासाभरात कंप्लीट करून देतो. अगं म्हणजे आजच्या दिवसात कंप्लीट करून देऊ की. आज कम्प्लीट करतो आणि उद्या सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर देतो. चालतंय. थँक्यू. हा माझ्याकडून पण थँक्यू. चल चांगलं चुंगलं ठीक आहे, पण लोक लई टेन्शन पण आहे. माझ्या बी नोट्स, दोऱ्याच्या नोट्स आणि त्या मंग्याच्या पण नोट्स. एवढं कधी लिहायचं लोक. आईनं काय सांगितलंय, कुठलं बी काम टेन्शनमध्ये करायचं नाही, फ्री माइंडेडनं करायचं. मग अवघड काम सोपं होते. माऊल्या कुणाकडे बघतोयस? कुणाकडं म्हणजे नजर खाली घ्यायची, कळलं का? ए माऊल्या, डोळं खाली करायचं, दोन्ही डोळं काढून ना गोट्या खेळेन, कळलं का? माऊली लय बोललास, गोट्या खेळीन. ए माऊल्या, लय बोल नका, मुसकाडीतच पाडीन. माऊल्या गेले ते दिवस, इसरायचं आता. ए माऊल्या, एका धनाट्यातच सगळे दिवस आठवतील, कळलं का? माऊल्या हात लावायला लायकी लागती, लायकी. ए माऊल्या, अरे तुझी काय लायक आहे ना, पहिलं ती बघ आणि मग माझी काढायची. माऊल्या
अख्ख्या कॉलेजला माहितीये कोणाची किती लायकी येते. ए माऊल्या हर्जाची लायकी नाही तीच माझी लायकी काढतोय मी. माऊल्या लय बोललास आता, चल निघ. ए माऊल्या तू निघा. ए माऊल्या मला थांबायचं नाही इथं. अरे जातो इथनं. खबर सुद्धा बघायचं नाही तुझं. हड हा हा निघ निघ. तू काय बघतोयस रे वासाड्या? साड्या आईला ही आली माझी माप काढून गेली, हे आला माझी माप काढून गेला. हे काय लगत चाललंय, दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. पण माझं राहुल्या, तुला मी कॅन्टीनमध्ये चल म्हणलोय म्हणून तुला लागलाय. पण लक्षात ठेव, आपल्याला काही जास्त फाडायचा नाही. होय तू स्वतःहून मला पहिल्यांदा कॅन्टीनमध्ये नाही लागला, त्यामुळे तू सांगू नको एवढं फाडायचं का एवढं फाडायचं. ए, आ तुझ्या आईला. थांब थांब. पोट्या भेट तू. लागले रे. अरे लई लागलं काय मग ती रुमाल काढ. अरे मी कुठे आणतो रुमाल? माझ्या खिशातला काढ. इकडं इकडं. गावदी रे मग सांगतो याला. राहुल्या दुखते काय रे? अरे दुखते काय म्हणून काय विचारते, आता दुखणारच ना. मग म्हणतो तू वर्गात बसूया नोट्स देत. तुला कॅन्टीन जायचं होतं, काय गरज होती का? अरे राहुल्या मला माहिती होतं तिथे गेले असलं काय होणार आहे. बरं झालं, बस आता. राहुल्या नोट्सचं काय राहता? अरे नोट्सचं काय म्हणतोस, नोट्स तर कम्प्लीट केल्याच पाहिजे त्या, आणि करायच्या तू. कोण? मी माझ्या करीन र, पण तुझ्या कोण लिहिणार? कसला आहेस रे? आता माझ्या हाताला कापलंय ना, म्हटलं मी कसं लिहू शकतोय रे? तूच द्यायचं माझं. मी इथं मला माझं लिहायचा मुलकाचा कटाळा आलाय, तुझ्या मी लिहितोय. हुशार आहेस की. नाही काय नाही. गोट्या वही दे. नोट्स हां अगं आता तर दिलेस की थोड्या वेळापूर्वी. एक शब्द तर लिहिली होती की आज लिहितो आणि उचा का देतोय तुला आणून. दे म्हणलं ना. अगं देतो की उद्या सकाळी. गोट्या राहुल्या धर. नाही पाहिजे तुझी आम्हाला वय. नाही लिहिलं तुझ्या मास्तरचे बोलणं बी खाऊ आणि छडे बी खाऊ. जा. राहुल्या अरे बघ किती ॲटिट्यूड येते, तोंडावर वाटत बी नाही एवढं असं. जमते का? हे गोट्या बंद कर बाबा, ती जातो मी. कुठं जातो? बस खाली ग. ए जातो. अरे बस की इथं इथं बघ की लागा राहुल्याच्या हाताला लागले. इथं बसल्यावर बरं वाटतंय त्याला. लगे जातो जातो लावले. लका तास झालं बसलो की जातो, मला लई लोड आहे. कशाचा लोड आहे तुला? कोणाची सुपारी पारी घेतली का तो? वारी अरे तसंच काय तर आहे. हे माऊली काय केलंय हा? ए तसलं काय नाही राहुल्या. हा राहुल्या आमचा का नाही लायब्ररीत पुरींच्या वर एक डील चाललेली र, व्यवहार. व्यवहार? ए तसला व्यवहार नव. म्हणजे का नाही पुरी मला नोट्स लिहायला देणार आणि मी त्यांच्याकडं का नाही पैसे घेणार. आणि तेवढ्यात ती डरजलं, म्हणजे डोळे आलं र. आणि ती काय म्हटलं, माऊली शेट आणलं का पोरींच्या देखत मला
माऊली शेट म्हटलं माझा काका फुगल्या आणि काय म्हणलं परत हे घे 200 रुपये आणि मंग्याच्या माझ्या अशा नोट्स लिहून दे. मग त्यानं लगेच पैसे दिलं आणि 200 रुपयाची नोट मिळाल्या. मला कळलं, मी घेतली लगेच आणि मी हो म्हणलं लिहायला. आणि त्याचाच मला लोड आहे, माझ्या मंग्याच्या आणि त्या ढोऱ्याच्या एवढ्या नोट्स लिहायच्या त्या, म्हणून तेवढं लोड आहे मला, म्हणून मी जातो. ए माऊली, म्हणजे तुझ्यापाशी आज पैसे होतंय वे? होतं की होतं. आणि कॉलेजवर येताना मी तुला म्हटलं माऊली चल वडापाव खाऊया, तेव्हा तिथं वडापाव खाल्ल्यानंतर म्हटलं माऊली पैसे दे रे, तर म्हटलास माझ्याकडे पैसे नाही ती. हा खोटारडे. ए राहुल्या, माझ्या मनात तसं काही नव्हतं. मी काय ठरवलेलं माहितीये का, आज तुमचं खायचं आणि उद्या का नाही मी कमवलेल्या पैशातनं तुम्हाला देणार होतो. माऊल्या, तू कमवू नाही तर नको कमवू, उद्या तुला 2-2 वडापाव चारावं लागणार आहे. हा 2-2. 2-2 हे लक्क बरं आहे तुमचं राहुल्या. तुम्ही मला 1-1 दिला आणि माझ्याकडं 2-2 असलं नाही चालायचं. ए माऊली, आमचं आहे ना असंच असते. हां, मग देतो वडापाव, पण आत्ता जातो बाबांनो. अरे राहुल्या, हाताला लागले वे? लय लागले? नाही थोडंच लागले, काय पट्टी पण केली आता. पट्टी केली हवे? बरं चल तेवढ्या घरी मला नोट्स दे तुझ्या. नोट्स कशाला? अरे राहुल, तुझ्या हाताला लागलंय ना, मग तुला नोट्स लिहिता नाहीत येणार. मग तुझ्या नोट्स मला दे, मी त्या लिहिते आणि तुला सकाळी कॉलेजला जाताना देते. हा गती. अगं आरची, राहुल्याची नोट्स ना दीपून नेल्यात घरी लिहायला. दीपू घेऊन गेली वय? बर, असू दे. ही गोट्या हिला कसं सांगितलं रे, दीपू माझे नोट्स घेऊन गेले ती. मला सांगायचं की नाही सांगायचं म्हणून. गोट्या, तू जरा लका लईच संबंध आहेस बर का. तू का नाही गोट्या खेळायच्या कामाचा आहेस. माझी आणि राहुलची. हा असू दे, बसा खाली. ए बाकीच्या मुलांनी त्या डोऱ्याजवळ वया जमा करा, नाही इथं ढिगारा लावशीला. आणि ए तू ऑफिसमध्ये आणू ना म्हणतो मी. कसले रे वया? दीपाली वही. हा अक्षर सेम टू सेम दिसतोय म्हणतो मी. हे काय ग, ही वही तुझीच असते का? हो सर. हे राहुल, ही वही तुझीच असते का? हो सर. अरे वया तर बघ वेगवेगळ्या दिसतात आणि ही अक्षर कसं सेम दिसतो म्हणतो मी. हा कसला काळा बाजार केलाय तुम्ही? अहो सर, अक्षर कसं सेम असेल, तुम्ही एकच वही बघत असता, चला जरा नीट बाकी. हे बघा, ही तुझी वही ना आणि ही तुझी वही, आणि या वही मधलं अक्षर मात्र सेमच वाटतं की रे. काय रे, तिनं तुझी वही लिहिली का ह्याची वही तो लिहिली म्हणतो मी. अहो सर, ती कशी माझी वही लिहिणार, मीच लिहिल्या माझी वही. हे तू इकडे ये म्हणतो मी. काय रे राहुल, हे वहीचं राहू दे म्हणतो मी, तुझ्या हाताला काय लागलं म्हणतो मी. ती जरा काम करताना लागली. अरे काम करताना लागलं? अरे थोडं हळू काम करायचं म्हणतो मी. पण काय रे बाळा, तुला त्या बोटामध्ये पेन पण धरता येणार नाही. बघ ही तू वही लिहिली तर कशी म्हणतो मी. हे बघा, हे बघा, तुमचं काहीतरी तुम्ही काळं बेर याच्यामध्ये केलेलं आहे म्हणतो मी. आणि तुम्ही दोघं पण बाहेर जायचं म्हणतो मी. आव वगैरे काय नाही म्हणतो मी. ए उठ मुली, तू चला दोघं पण बाहेर जावं म्हणतो मी. आणि बाहेर जा तुम्ही. हे घे का वही तुझी, तुमची वही पूर्ण नाही, चला निघा म्हणतो मी.
चला वही घे. चल चला बाहेर जा म्हणून तुम्ही हे. आणि हे बघा तुम्ही सर्वांनी त्या डोऱ्याजवळ वया जमा करायच्या म्हणून तुम्ही, नाहीतर मी उद्या तुम्हाला बसून देणार नाही म्हणून तुम्ही. मी सर हंबे सर्वांना देतो मी तांबे. सर एवढं सगळ्यांपुढे आपल्याला बोललं आणि तू हसतेस वी. बोलू देत की मग. बोलू देत की मग. राहुल तू टेन्शन घेऊ नकोस, आपण 2 दिवसात वह्या पूर्ण करू. 2 दिवसात कसं करणार? अरे मी आहे की, मी आणते आपल्या दोघांच्या पण नोट्स पूर्ण करू. लिहून आण म्हणजे सरांना ओळखू दे परत अक्षर काढू दे परत बाहेर. अरे आता अशा नोट्स लिहून आणते ना की सरांना ओळखणारच नाही. म्हणजे अक्षर बदलू. हे तू का उभं राहिलीस म्हणतो मी. सर माझे पण नोट्स अपूर्ण आहेत. तुला काही कळतं का नाही ग? त्यांच्या नोट्स पूर्ण नाहीत म्हणून मी त्यांना बाहेर काढले म्हणतो मी, आणि तू बसलेस होई. चला तू पण बाहेर जा म्हणतो मी. नाही का कॉलेज नाही तर अभ्यास करायला नाही कोण म्हणतो मी. तू कशाला बाहेर आलीस? तुझ्या नोट्स तर पूर्ण होत्या ना? अगं नाही, माझ्या नोट्स नाहीत पूर्ण म्हणून तर सरांनी मला बाहेर काढले.